नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. उद्या मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार. बघता बघता तिसरा गुरुवार आला. आपल्याला मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्रित सेवा करण्यासाठी खूप पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा किंवा लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तूंची खरेदी किंवा आपल्या देवघरामध्ये जर एखादी देवाची मूर्ती नसेल तर त्या मूर्तीची आपण खरेदी ही या महिन्यामध्ये करू शकतो. तर उद्या आपल्याला घर किंवा अंगण हे स्वच्छ करता येत नाही. गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये आणि आपलं जरी व्रत असेल तरी आपण केस धुवू नयेत. आता जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा फक्त आपल्याला हळद, गोमूत्र आणि गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायची असते. संपूर्ण घराची फरशी किंवा स्वच्छता ही आपण आदल्या दिवशीच करून घ्यावी. कारण गुरुवारच्या दिवशी कधीही घराची स्वच्छता, फरशी पुसणे किंवा ज्या सवाष्ण स्त्रिया आहेत, विवाहित स्त्रिया आहेत, त्यांनी केस धुणे या गोष्टी करू नयेत. तर बघा इथे मी छान पूजा मांडणी करून घेतली आहे. आता पूजा मांडणी करण्याआधी ही जागा मी सगळी स्वच्छ पुसून घेतली होती. कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता प्रिय आहे. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता येते आणि जिथे अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आपल्याला आपलं घर, अंगण हे या दिवशी स्वच्छ ठेवायचे. आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पण आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे. मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य दरवाजावर हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. मुख्य दरवाजाबाहेर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी हळद मिश्रित जल हे तुळशीला अर्पण करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुळशीला 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालायचेत. आता या दिवशी तुम्ही आवर्जून पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजा करा. पिंपळ वृक्षाला आपल्याला तीळ मिश्रित जल अर्पण करायचं आहे आणि एक दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे. पिंपळ वृक्षाला 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जप करावा. कारण पिंपळ वृक्षामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो आणि आपण जर विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. कारण जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. आता इथे मी पूर्वतयारी करून घेतली आहे. दिवा लावून घेतला. दिव्याची हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करून घेतली. आता आपण इथल्या पूजेची शुद्धी करणार आहोत. तर इथे स्वच्छ पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पुष्प बुडवायचं आणि स्क्रीनवर जो मंत्र दिसतोय तो मंत्र म्हणत म्हणत आपण फुलाने संपूर्ण पूजे साहित्यावर पाणी शिंपडून घ्यायचे. म्हणजे इथल्या पूजेच्या साहित्याची शुद्धी होते. आता आपण शरीर शुद्धी करायची आहे. तर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः असं म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचं. परत पाणी घ्यायचं. ओम माधवाय नमः असं म्हणून परत पाणी पिऊन घ्यायचं. तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः असं म्हणून पाणी पिऊन घ्यायचं. आता चौथ्या वेळेला पाणी घेताना ओम गोविंदाय नमः असं म्हणून हे पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचे. आता स्क्रीनवर आपल्याला जी विष्णूंची 24 नावं दिसत आहेत ती आपण म्हणायचेत. हे म्हणताना आपण हात जोडायचेत. हे करून झालं की आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचेत किंवा मग तुम्ही कुंकवाने जरी असं अष्टदल कमळ काढलं तरी चालेल. असं हे अष्टदल कमळ आपल्याला नक्की काढा. कारण कमळ हे लक्ष्मी मातेला प्रिय आहे. तांदळाने किंवा कुंकवाने कुठल्याही याने तुम्ही हे काढू शकता. आता याच्यावर आपल्याला थोडेसे हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या. इथे शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेतलाय. वरती मी स्वस्तिक काढून घेतलंय आणि कलशमध्ये हळद, कुंकू, अक्षता वाहतीये. पुष्प व्हायचं. 1 रुपयाचं नाणं, सुपारी व्हायची. आता स्वस्तिक काढताना मध्ये 4 टिपके द्यायचेत आणि कलशच्या गोल वेड्यावर आपल्याला हळदी कुंकवाने खालून वरच्या दिशेने अशा उभ्या रेषा काढून घ्यायच्या. आता इथे मी विड्याची पानं घेतलेत. आपल्याला 5 झाडांच्या फांद्या या पूजेमध्ये किंवा पत्री ही सहज उपलब्ध होते. तर ती आपल्याला घ्यायची आणि ती इथे कलशमध्ये आपल्याला लावायची असते. मग नारळ ठेवायचा. नारळ शेंडी वरच्या दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. आता बघा बऱ्याच वेळेला आपण कलशला छान सजवतो किंवा साडी घालतात किंवा रेडीमेड वस्त्र येतात. तर तसे तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच अशी छान सजावट करू शकता. मुखवटे असतात बाजारामध्ये आपल्याला सहज मिळतात. तर असे मुखवटे सुद्धा तुम्ही नारळावर सजवू शकता. आता कोणतीही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो. तर इथे जोडविड्याची पानं ठेवलेत. एका पानावर आपल्याला गणपती बाप्पा आणि दुसऱ्या पानावर लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. आता इथं गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष म्हणत म्हणत मी शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करते.
आपण अथर्वशीर्ष येत नसेल तर ओम गण गणपते नमो नमः असं म्हणून अभिषेक केला तरी चालेल. मग गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची. मग जोडपानावर थोड्याशा अक्षदा वाहिल्या, त्याच्यावर आपण बाप्पांची मूर्ती ठेवून द्यायची. आता आपल्याला लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे मातीची लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवू शकता, पण त्याच्यावर आपल्याला अभिषेक करता येत नाही. मग आपण फुलाच्या साहाय्याने त्याच्यावर पाणी शिंपडायचं मूर्तीवर आणि श्रीसूक्त किंवा मग महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत म्हणत आपण अभिषेक केला तरी चालेल. आता इथे मी अभिषेक करताना श्रीसूक्त म्हणतीये. प्रत्येक ओवीनंतर आपल्याला नमो नमः म्हणायचं आहे किंवा मग महालक्ष्मीचा मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणत म्हणत आपण अभिषेक करून घ्या. 108 वेळा किंवा 21 वेळा आपण असा हा मंत्र म्हणू शकतो. आता इथे माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर मी ते ठेवलंय आणि कमळगट्ट्याची माळ पण ठेवली आहे श्रीयंत्रावर. नंतर गणपती बाप्पांना लक्ष्मी मातेला हळद कुंकू अष्टगंध लावून घ्यायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा. आता हे सर्व करताना तुम्हाला जर मंत्र स्तोत्र येत नसतील तरी आपण फक्त लक्ष्मी मातेचं स्मरण केलं तरी चालेल. म्हणजे लक्ष्मी मातेचा श्रीम हा मंत्र जरी आपण म्हटला तरी चालेल किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपण जप केला तरी चालेल. संपूर्ण पूजा होईपर्यंत आपण या मंत्राचा जप करू शकता. आता इथं श्रीयंत्रावर हळद कुंकू अक्षदा वाहिल्या. जर आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही दिवशी श्रीयंत्राची खरेदी करू शकता आणि हा मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी मातेच्या प्रिय वस्तू खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. आता इथे मी माझी जी पोती आहे ती सुद्धा मी कलशला टेकून ठेवली आहे. पोतीला सुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या, धूप दीपाने छान ओवाळून घेतलं. बघा आता मी गजंत लक्ष्मी या सुद्धा लक्ष्मी मातेचं वाहन आहेत. आपल्याकडे जर गजलक्ष्मी नसतील तर आपण त्या नक्कीच खरेदी कराव्या, कारण अशा लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये किंवा सत्यनारायण पूजेमध्ये आपल्याला या गजलक्ष्मी ठेवता येतात आणि इतर वेळेला आपण आपल्या देवाऱ्यामध्ये त्यांची स्थापना करायची असते. आता इथे मी नैवेद्य दाखवतीये. या दिवशी तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर, शिरा अशा गोडाच्या पदार्थ किंवा पुरणपोळी याचा आपण नैवेद्य दाखवावा. पण तांदळाची खीर लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. आणि 5 फळं किंवा एका प्रकारचे 5 फळं किंवा वेगवेगळे 5 फळं तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. आता लक्ष्मी मातेच्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं नाहीये. मग भरीव चौकोन काढायचा, त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आणि 3 वेळा वाटीभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे. असा नैवेद्य आपण दाखवून घ्यायचा. आपल्याकडं ज्या पदार्थ असतील त्याने आपण नैवेद्य दाखवा. पांढरी मिठाई किंवा लक्ष्मी मातेला प्रिय ज्या वस्तू आहेत तर त्या जिलेबी अशा गोष्टी तुम्ही आणू शकता आणि त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल. आपण जो पण संध्याकाळी स्वयंपाक करतो तर त्याचाही आपण नैवेद्य दाखवावा. आता अशी पूजा मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवली तर घरामध्ये मंगलमय छान वातावरण राहतं. आणि जर सकाळी शक्य नसेल तर मग तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा अशी पूजा मांडणी करू शकता. आता इथे घंटा ठेवून घेतली आणि आपल्याला एक पाणी भांडं इथे ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर पाणी भांडं नसेल तर साध्या फुलपात्रामध्ये आपण झाकून ते पाणी ठेवलं तरी चालेल. आपल्याकडे जर शंख असेल तर शंखसुद्धा इथे पूजेमध्ये ठेवावा. आता इथे मी गजंत लक्ष्मी ठेवतीये. तर गजंत लक्ष्मी अशा तिरक्या ठेवायच्या थोड्या, म्हणजे त्यांची पाठ ही देवाकडे येईल अशा पद्धतीने आणि येत्या थोड्याशा एकमेकांकडे बघतायत अशा तिरक्या आपल्याला गजंत लक्ष्मी ठेवायच्यात आणि त्यांची पण छान आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे. तर हा मार्गशीर्ष महिना हा कुठल्याही व्रतवैकल्यासाठी किंवा कुठल्याही शुभ वस्तूच्या खरेदीसाठी खूप पवित्र मानला जातो. तर या महिन्यामध्ये आपल्याला ज्या वस्तूंची खरेदी करता येईल त्या वस्तू देवासंदर्भातल्या त्या नक्कीच खरेदी करा. आता इथे मी पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र ठेवलेत. आपल्याकडे ते असतील तर आपण त्यांची आवर्जून पूजा करावी, कारण हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात. आणि आपल्याला काही जरी शक्य नाही झालं या महिन्यामध्ये खरेदी करणं तरी गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या यांची तुम्ही नक्कीच खरेदी करा.
या अगदी सहज तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जातील। आता या दिवशी आपल्याला दिवसभर लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे। लक्ष्मी आणि विष्णू यांचा मंत्र आपल्याला काम करत करत म्हणत राहायचे, कारण जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता ही आपोआप येते, कारण लक्ष्मी मातेला ही विष्णूंची सेवा प्रिय आहे। त्यामुळे आपण या दिवशी विष्णू सहस्रनाम आवर्जून पठण करा, आणि जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण केलं तरी चालेल। 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे, हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे। तर असे महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त किंवा पुरुष सूक्त हे एक एक वेळा म्हणायचे, आणि लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आपल्याला एक एक माळ जप करायचा आहे। या दिवशी व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा तुम्ही सेवा करा, कारण बघा सेवेला खूप महत्त्व आहे। आपण आपल्याकडे असणाऱ्या साहित्यामध्ये आपल्याला इथे पूजा करायची आहे, पण आपल्याला सेवा चुकवायची नाहीये, कारण सेवा जेव्हा आपण करतो तेव्हाच त्या पूजेला पूर्णत्व येतं। तर त्यामुळे आपल्याला सेवा ही करायची आहे। भले तुम्ही सेवा दिवसभरामध्ये ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा, पण सेवा नक्की करा। आणि काही छोट्या नियमांचं आपल्याला या दिवशी पालन करायचं आहे, जेणेकरून आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल। आता सर्व पूजा मांडणी वगैरे झाली की आपल्याला लक्ष्मी माता, गणपती बाप्पा, आपले स्वामी समर्थ महाराज यांची छान आरती करून घ्यायची आहे, आणि देवीची मनोभावे देवीला प्रार्थना करायची, आणि तुमची जी काही इच्छा असेल ती देवीला सांगायची आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला याची उत्तर पूजा करायची असते। रात्रभर पूजा अशीच ठेवायची, आणि मग दुसऱ्या दिवशी देवीला आपण खडीसाखर किंवा दूध साखर याचा नैवेद्य दाखवायचा, हळदी कुंकू व्हायचं, आणि देवी आईची माफी मागायची। ही पूजा करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर असं म्हणायचं। आणि मग आपण जे देवांच्या मूर्त्या ठेवल्या होत्या त्या आपण काढून घ्यायच्या, त्यांना स्वच्छ करून आपण देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचं। फुलं किंवा विड्याची पानं, जे काही आपण इतर साहित्य घेतलं ते निर्माल्यामध्ये टाकायचं, आणि हा नारळ आपण पुढच्या गुरुवारसाठी तसाच ठेवणार आहोत। कलशातलं पाणी आपण संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं, उरलेलं पाणी आपण तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचंय। आता आपण कलशमध्ये जी 5 झाडांच्या फांद्या ठेवल्या होत्या तर त्या आपल्याला आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये 4 कोपऱ्यामध्ये 4 अशी एक एक फांदी आपल्याला ठेवून द्यायची। फळं आपण प्रसाद म्हणून खायचेत। अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची। तर ही लक्ष्मी मातेची अशी पूजा तुम्ही नक्कीच करा, याने खूप प्रसन्न छान वाटतं। ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।